महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पंचांशी गैरवर्तन केल्याबद्दल पैलवान शिवराज द्राक्षे यांच्यावरती 3 वर्षाची बंदी घातली आहे। आपल्यासोबत आहेत पैलवान शिवराज द्राक्षे। काय सांगा शिवराजजी, आपल्यावरती 3 वर्षाची बंदी घातली आहे। पंचांचा चुकीचा निर्णय आहे। त्या ठिकाणी मला निलंबित केले आहे 3 वर्षाची, परंतु त्या ठिकाणी ते दाखवलेलं गेलेले आहे। त्या मागचा काय हेतू आहे, मी त्या ठिकाणी पंचांना म्हणलो होतो की व्हिडिओ बघा, चेक करा। ज्युरीपाशी अपील केली होती, व्हिडिओ चेक करून तुम्ही निर्णय घ्या आणि जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे। परंतु त्यांनी ती काही व्हिडिओ दाखवली गेली नाही। ती व्हिडिओ दाखवायचा आम्ही वारंवार त्यांना प्रयत्न करत होतो की ती व्हिडिओ तुम्ही दाखवा, परंतु त्यांनी टाळाटाळ केली। त्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी गलिच्छ भाषेतनं बोलणं झालं आम्हाला। वारंवार आम्ही तक्रार केल्यामुळं मला माझं टोकाचं पाऊल उचलावं लागलं। आणि परत नंतर त्यांनी काल संध्याकाळी एक बाईटमध्ये सांगितले मुलाखतीत की तो पंचांचा निर्णय हा चुकीचा निर्णय होता। पंचांचा निर्णय जर चुकीचा असेल तर येणाऱ्या भविष्य काळात या खेळाडूवर एक अन्यायाचे आणि खेळाडूचं या ठिकाणी नुकसान होणार आहे। खरं तर पंचांचा निर्णय चुकीचाच होता असं त्यांनी मान्य केलंय, मात्र तुमच्याकडनं ही कृती चुकीची झाली असं तुम्हाला वाटतं? माझ्याकडून कृती होण्याचं कारण म्हणजे आता जर पंचांना मी वारंवार विनंती करतोय की तुम्ही तो व्हिडिओ चेक करा, व्हिडिओ चेक करा। आमची विनंती एकच आहे की तुम्ही व्हिडिओ चेक करून जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे ना, तुम्ही निर्णय द्या। मग तुम्ही ती व्हिडिओ का चेक नाही केली, किंवा ती व्हिडिओ आज एवढी तिथं जनता जनार्दन होते त्यांना ती व्हिडिओ बघायची होती। व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर बघून तो निर्णय द्यायला पाहिजे होता, तो तुम्ही दिला नाही। आणि त्यानुसार मला मग त्या ठिकाणी मी वारंवार बोलल्यामुळं खालनं मला तिकडनं गलिच्छ भाषेत बोलण्यात आलं, त्यामुळे मला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं या ठिकाणी। खरं तर तुमच्या घरच्यांनी माहिती त्यांनी सांगितलं की तुम्हाला डिवोर्सला जात होतं। जी कालची स्पर्धा झाली त्याच्या आदल्या दिवशी पण पंचांनी तुमच्याशी वाद घातला होता। ही कुस्ती सुरू होण्यापूर्वी पण तुम्हाला डिवोर्सलं होतं? हो, पंचांनी मला कुस्ती सुरू व्हायच्या आधी पण डिवोर्सलं होतं। मी थोडं नाक तिथं शिकरलं होतं बाजूला साईडला, त्यामुळे त्यांनी आता नाक शिकरायला आली तर नाक शिकारणार होतं। मॅटवर तर नाही शिकरू शकत मी, तिथं बाजूला शिकरलं होतं। त्यावेळेस आमची जरा थोडी पंचांची जरा थोडी बोलाबोली झाली होती आमची। खरं तर तुमच्यावरती आता 3 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। तुमची पुढलं काय पाऊल असेल, कशा पद्धतीने हा कार्यकाल तुम्ही फेस करणार आहात? फिटनेस टिकवण्याचं पण मोठं आव्हान या काळात तुमच्यापुढे असणार आहे। या ठिकाणी आता फिटनेस तर चालूच आहे, अजून काही स्पर्धा मी काही म्हणजे सोडलेली नाहीये। मेहनत ही माझी चालूच असणार आहे। काही खेळात हार जित होत असते, पण पंचांनी जो हा निर्णय घेतला चुकीचा आहे। येणाऱ्या भविष्य काळात कित्येक खेळाडू आहे, जर अशा आज माझ्यावर अन्याय झाला, पुढे भविष्यात जर दुसऱ्या खेळाडूंवर जर अन्याय झाला तर पंचांना योग्य ती कारवाई केली पाहिजे। म्हणजे पंचांनी पण डिसिजन घेताना त्यांनी 100 वेळा विचार केला पाहिजे की आपण निर्णय योग्य घेतोय की अयोग्य घेतोय। ही जी 3 वर्षाची बंदी आहे, ह्या बंदी विरोधात न्यायालयात जाणार का, दाद मागणार का? हो, न्यायालयात जाणार आहे आणि दाद मागणार आहे या ठिकाणी। खरं तर पैलवान शिवराज द्राक्षे यांच्यावरती 3 वर्षाची बंदी घालण्यात आली आहे, मात्र या बंदीच्या विरोधात न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचंही या ठिकाणी शिवराज द्राक्षे यांनी जाहीर केलं आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, राजगुरुनगर, पुणे।